रोज रोज ती ज्वारीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीच्या पिठापासून 2 वेगवेगळ्या चवीचे नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत. इथे बघू शकता आपले कटलेट किती क्रिस्पी झालेले आहेत. भरपूर अशा भाज्या घालून आपण हे कटलेट बनवलेले आहेत. गरमागरम असे आपले कटलेट चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात. ही रेसिपी इन्स्टंट अशी आहे, 5 मिनिटात तुम्ही बनवू शकता. चवीलाही अतिशय रुचकर लागते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे. 1 बारीक चिरलेला कांदा, 1 किसलेलं गाजर, 1 किसलेला बटाटा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा आणि गाजर ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करू शकता. भर ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे. पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिरे घातल्यानंतरही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. या पद्धतीने तुम्ही मिक्स केलं तर पाण्याचं प्रमाण हे कमी लागेल. थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. या सगळ्या मिश्रणासाठी मला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. व्यवस्थित असा आपला गोळा तयार आहे. गोळा थोडासा सैलसरच ठेवायचा आहे. याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि रवा घातलेला आहे, त्याच्यामुळे तो फुगतो. 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. झाकल्यानंतर बघू शकता आपलं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे. लावून हे पीठ आपल्याला एक अर्धा मिनिट असं मळून घ्यायचं आहे. एका हाताच्या तळ हाताला आपण तेल लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या हाताने छोटासा गोळा काढून तळ हातावरती आपल्याला गोल गोल असा पेढा तयार करायचा आहे आणि व्यवस्थित ह्याला असा गोल आकार देऊन नंतर दुसऱ्या हाताच्या बोटांनी थोडंसं प्रेस करायचं आहे. नंतर दुसऱ्या हाताच्या तळ हाताने प्रेस करून आपण या प्रकारे कटलेट तयार करून घेणार आहोत. तुम्ही या प्रकारे हाताने कटलेट बनवू शकता किंवा मग तेल लावून पोळपाटावरती तुम्ही बनवू शकता. या प्रकारे आपलं भरपूर भाज्या घातलेलं कटलेट्स तयार आहे. तेल गरम करण्यासाठी आपण ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे की आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे की नाही. ते पीठ टाकल्यानंतर जर का ते लगेच वर आलं तर समजायचं आपलं तेल गरम आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक करून कटलेट सोडून घेणार आहोत. जास्त कटलेट्स घालायचे नाहीत एका वेळी, नाही तर ते एकमेकाला चिकटू शकतात. कटलेट्स घातल्यानंतर आपण एक चमच्याने व्यवस्थित असे सेपरेट करून घेणार आहोत, नाहीतर ते एकमेकाला चिकटून राहतील. न पलटता व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता मी एकदाही याला पलटलेलं नाही आहेत. फ्राय झाल्यानंतर आपले या कटलेट्सला जे बबल्स आलेले आहेत ते थोडेफार कमी होतात. त्यावरून आपल्याला कळू शकतं की एका साईडनं फ्राय झालेले आहेत की नाहीत. नंतर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत. अलटी-पलटी करून पुन्हा 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता कसले आपले मस्त कटलेट तयार आहेत. कलरही किती सुरेख आलेला आहे आणि याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे राहत नाही. आपण मुख्यतः भाज्या भरपूर घातलेल्या आहेत आणि ज्वारीचं पीठही आहे. मुले जर का ज्वारीची भाकरी खात नसतील तर तुम्ही त्यांना या प्रकारे हे कटलेट बनवून देऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये ज्वारी खाल्लेली कधीही उत्तम. बघू शकता कसे क्रंची असे आपले कटलेट्स झालेले आहेत. मस्त गरमागरम कटलेट्स तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. टोमॅटो सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा. चला आता दुसरा पदार्थ बघूया. दुसरा पदार्थही आपला एक 5 ते 6 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. कोणतीही पूर्वतयारी न करता ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा म्हणू शकता किंवा धिरडं म्हणू शकता, पण खायला मात्र टेस्ट अतिशय रुचकर लागते. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 1 बारीक चिरलेली मिरची याच्यामध्ये घालायची आहे. 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. 1 बारीक चिरलेला कांदाही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी एकाच वेळी जास्त घालायचं नाही, अन्यथा मिश्रण आपलं पातळ होतं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या पद्धतीचं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. मिश्रण मिक्स झालेलं आहे. 1 10 मिनिटं आपण झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. 10 मिनिटांनंतर बघू शकता आपलं मिश्रण कसं थोडंसं दाटसर झालेलं आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे तांदळाचं पीठ हे पाणी शोषून घेतं. मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला या प्रकारे ठेवायची आहे. नॉनस्टिकच्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण मध्यम आकारामध्ये हे मिश्रण गोलसर असं सोडून घेणार आहोत. बघू शकता आपण थोडं थोडं करून आपल्याला असं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. तर जाडसरही आपल्याला हा उत्तप्पा बनवायचा नाही आहे. मध्यम आकाराचा असा आपण उत्तप्पा बनवून घेणार आहोत. नंतर 5 मिनिटं झाकण ठेवून आपण याला एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढल्याने आतपर्यंत आपलं ज्वारीचं पीठ, कांदा, टोमॅटो पूर्णपणे स्टीम होतं. काढल्यानंतर कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपला उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने बघू शकता कसा कलर आलेला आहे. पलटी केल्यानंतर पुन्हा एक झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं आपला उत्तप्पा व्यवस्थित भाजलेला आहे. तरीसुद्धा थोडंसं प्रेस करून आपण एक
2 ते 3 मिनिटं आपल्याला उत्तप्पा अलटी-पलटी करून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मुलं किंवा घरातली मंडळी जर का ज्वारीची भाकरी खाण्यासाठी काचकूच करत असतील, तर तुम्ही ही रेसिपी त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता. बघू शकता इथे आपला उत्तप्पा दोन्ही साईडनं व्यवस्थित असा भाजून तयार आहे. गरमागरम असा खायला खूप स्वादिष्ट लागतो. इथे आपण एका प्लेटमध्ये याला सर्व्ह करून घेणार आहोत. मी इथे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह केलेला आहे. इथे बघू शकता कसा आपला व्यवस्थित असा मऊ एकदम लुसलुसीत झालेला आहे. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा पिवळी जी आपली बटाट्याची भाजी असते त्या भाजीसोबतही खायला छान लागतो. एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.